आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत देशातील पहिल्या टेस्ला शोरूमचं उद्घाटन। टेस्लाच्या वाय आणि एसयूव्ही मॉडेलची विक्री भारतात केली जाणार। मुंबईत 4 मोठी चार्जिंग स्टेशन बनवण्याचं काम सुरू। फडणवीसांची माहिती। भाजप खासदार निशिकांत दुबे यांना अब्रू नुकसानीची नोटीस। मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे यांना नोटीस। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दुबेंना नोटीस। दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक। अधिवेशनाची रणनीती निश्चित करण्यासाठी बैठक होणार। सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठक पार पडणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक। आज संध्याकाळी समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार। महामंडळांचं वाटप, शासकीय नियुक्त्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार। दरम्यान महायुतीत डॅमेज कंट्रोलसाठी निर्णय होण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत आज सर्वसाधारण सभा। सभेला पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा। छत्रपती संभाजीनगरमधील रमाई आवास योजनेतील निधी शहानिशा करूनच द्यावा। इम्तियाज जलील यांचं विशेष सहाय्यक विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र। बोगस लाभार्थ्यांच्या नावानं निधी लाटल्याचाही जलील यांचा पत्रातून आरोप। यवतमाळच्या महागाव पोलीस स्थानकात बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हा दाखल। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सभा घेतल्यानं गुन्हा दाखल। राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कलम वाढवली। आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगर याला अक्कलकोट कोर्टात आज हजर केलं जाणार।